कसे आहात मंडळी? छान ना? दुपारची वेळ झालेली आहे. गॅसजवळ जास्त वेळ उभं राहता येत नाही. तर चला, ह्या गरमीतून काहीतरी झटपट असे आपल्याला वेगळे खायला मिळेल. तर आपण बनवूया आज राहिलेल्या भातापासून झटपट होणारा डोसा आणि त्याच पिठापासून आपण उत्तप्पा बनवणार आहे. आणि त्यासोबत अशी आपण छानपैकी झटपट होणारी एक चटणीही केलेली आहे. तर चला आता आपण सुरुवात करूया. आपल्याला लागणार आहे भात. हा कोलम किंवा बासमती तांदूळ वापरायचा आहे. त्यामध्ये 1 वाटी रवा टाकलेला आहे. मिरची आणि आले टाकलेले आहे. मिरची तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे. त्यासोबतच 1 वाटी दही घेतलेलं आहे. आंबट दही आहे. दही नसेल तर तुम्ही ताकही वापरू शकता. आता हे मिक्सरमध्ये आपण बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. लागेल तसं पाणी टाकून घेणार आहोत आणि मिक्सरला पुन्हा हे बारीक वाटून घ्यायचं आहे. हाताने आपण बघायचं आहे. जसं डोशाचं बॅटर असतं त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. स्टीलच्या पातेल्यामध्ये आपण हे काढून घेऊया. जसं डोस्याचं बॅटर असतं त्याप्रमाणे आपण ह्यामध्ये पाणी टाकून घेऊया. व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेऊया. पाणी जर आपल्याला कमी वाटत असेल तर आपण पुन्हा पाणी टाकून घेऊ शकतो. ह्यामध्ये फक्त एकच काळजी घ्यायची आहे की आपण जो भात वापरणार आहोत तो इंद्रायणी किंवा कोणताही चिकट तांदूळ नाही पाहिजे. बासमती किंवा कोलम हाच तांदूळ पाहिजे, म्हणजे ह्या तांदळाचा भात हवा आहे. आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. पुन्हा एकदा आपण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून 10 मिनिटं बाजूला ठेवून देऊया. 10 मिनिटानंतर आपण ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता घालणार आहोत. तुमच्या आवडीच्या तुम्ही भाज्याही घालू शकता. पुन्हा एकदा चमच्याने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता डोशासोबत लागणारी चटणी आपण बनवणार आहोत. ह्यासाठी आपण शेंगदाण्याचा कूट, चणा डाळ म्हणजेच फुटाणे डाळ, कैरी आणि मिरची आणि 2 लसूण पाकळ्या आहेत. आता ह्या मिक्सरमध्ये पाणी टाकून आपण बारीक वाटून घेऊया. भाजलेला शेंगदाण्याचा कूट, फुटाण्याची डाळ, हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या आणि कैरी, पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकून आपण हे व्यवस्थित मिक्सरला बारीक अशी याची पेस्ट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने डोशासोबत आपली चटणी खाण्यासाठी तयार आहे. तवा आपला 5 मिनिटं फुल गॅसवर गरम करून घ्यायचा आहे. त्यानंतर 5 मिनिटं मध्यम आचेवर गरम करून घ्यायचा आहे. त्याला तेल लावून घ्यायचं आहे. तवा व्यवस्थित असेल तरच आपले हे डोसे छान निघणार आहेत. अशा प्रकारे आपण बॅटर टाकून डोसे किंवा उत्तप्पा करून घेणार आहे. बॅटर टाकल्यानंतर 5 मिनिटं मध्यम आचेवर आणि 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर हा डोसा आपल्याला तव्यावर शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अलगद असा हा डोसा निघतो आपला. फक्त आपला तवा व्यवस्थित गरम हवा आहे. अशा प्रकारे आपले राहिलेल्या भातापासून डोसे आणि उत्तप्पा तयार आहे. पदार्थ आवडला असेल तर